ठेव, धर तू धर. आपण घरी कसं ठेवतो, हा ठेव. असं नाही रे बबल्या, असं ठेव. असं ठेव. छान छान. ओके, छान छान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. जय बाप्पा. कसं जय बाप्पा. तर गाईज फायनली आम्ही आता निघालो आहोत निफा वायनरीला. खूप 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 पेंडिंग प्लॅन होता, म्हणजे नाही म्हणलं तसं तर वर्षभरापूर्वीचा तरी प्लॅन होताच हा. जेव्हा ते एकदम ट्रेंडिंग होतं तेव्हापासून आम्ही जातोच आहे. आणि असं झालं की आम्ही दोनदा जायचं ट्राय पण केलं. एकदा तर आम्ही वीकडेला गेलेलो, कारण आम्हाला माहिती नव्हतं की ते फक्त वीकेंड्सला चालू असतं एकदम स्टार्टिंगला. आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम आत्ता आम्ही रिसेंटली लास्ट वीक ना रे, फ्रायडेला. हा लास्ट फ्रायडेला जाणार होतो. तर त्यांना फोन केला तर तेव्हा कळालं की मेडिकल इमर्जन्सीमुळे त्यांचं बंद आहे. तर आता आज आम्ही गेल्या 3 दिवसापासून त्यांना मेसेज करतोय की नक्की चालू आहे ना, नक्की चालू आहे ना. म्हणजे मग एवढ्या लांब जायचं तर ऍटलिस्ट काहीतरी वर्थ होईल म्हणून. तर आता फायनली आम्हाला आलाय त्यांचा पिंग की चालू आहे आणि आम्ही निघालोय. बाय बाय. तर फायनली पहिलं स्टॉप घेतलाय मॅकडीला. माझ्या बायकोची फेवरेट कोल्ड कॉफी, त्याच्यानंतर बर्गर, फ्राईज वगैरे. आणि आम्ही आता पुढे चाललोय निफा वायनरीला. आणि हे लोक बघा गाडीमध्ये कसे बसलेत, बघायचं का. हे इकडे गाडीमध्ये बसलेले आहेत, ते लोक वेट करतायत. ऑर्डर आता येईल आणि अजून इकडं ऑर्डर येतेच आहे. खूप वेट नंतर ही ऑर्डर मिळाली आहे. आता इथनं निघालोय आणि हे लोक इकडे कधीच समोर वेट करताय. लेट्स घ्या. थँक्यू. फायनली अर्ध्या तासानंतर मिळालंय आता. बसाया आणि आता आपण निघूया. झोपला आहे हां, त्याच्यामुळे आता आपण छानपैकी सुखात खाऊ शकणार आहे. म्हणजे कसं आहे, त्याला देऊ नाही शकत ना त्याच्यामुळे. चलो लेट्स गो. दिस इज निफा वायनरी. गेले असतील कधी तिथे. आणि एवढी गर्दी आहे इथे. तरी आम्ही 3:46 लाच पोहोचलोय. किती मोठी लाईन आहे. 3:45ला आलोय. 4ला उघडतो. हे बघ ना, इथे लिहिलंय फिक्स तरी टाइम. वेटिंग आहे. छान आहे, जाऊ दे, येईल. एवढी भूक पण नाही लागली ना त्याच्यामुळे. ओके. कुठे चालला रे? होय, मोठी भेटते 750 हा पण. आणि चलो. फायनली ओपन झाली. आता जातो आम्ही आतमध्ये. काय खायचं आपण? डॉग आलाय. येस. आणि काय खायचं आपण? काय खायला आलंय? काय खायचं तुला? रील्स बघूनच हे. हा आपल्याला काही माहित नसतं, पण हे रील्स बघत असतात. हा हा. अजून निफाला म्हणते चला. बघ किती वेटिंग आहे. बघ ना, खरंच मिळेल का विचार. मिळेल. चला, काय काय घेणार, कोण काय काय खाणार, बोला पटपट पटपट. त्यापेक्षा हे पण घालतो. चला आपण लांब जाऊ. 11 प्रत्येकी एक. प्रत्येकी एक. डन मग. फिर हम रील बनाएंगे झूम बराबर. इथे बघ ना, याच्यात असं डोक्यावर. किती डोस येतो? 100. 4 तास आमचं लाईव्ह किचन चालतं.
पण जाऊया. हे इथे त्यांचं काउंटर आहे आणि इथे पिझ्झा मेकिंग स्टेशन. पेट पूजा फिर काम दूजा. एक काम कर ना, सिर्फ एक प्लेट आणखी माशा आहे, 2 प्लेट माशा आहे. ये द्या रे यार, चला. ए थांब यार, थांब. ए यार, ए थांब ना, यार. एक लास्ट यार. ए यार द्या रे यार, किती यार तुम्ही पण ना यार. घेऊ का रे, घेऊ का? घे. मी पण ये ऑरेंज घे, ऑरेंज. मिमोसा. पुढे ये ना. Cheers. Cheers. Yes. तिरामिसूची टेस्ट आहे. ऍक्च्युली बाहेर झोपतात. फायनली एवढा वेट करून आम्ही इथे बसलो आहे आणि पिझ्झा यायचा बाकी आहे. आता वाईन आली आहे आणि तिरामिसू पण छान होता, पण माशा खूप जास्त आहेत त्याच्यामुळे हा जुगाड आम्ही केला आहे. टिश्यूजने झाकून ठेवलं आहे. बाकी सगळं छान आहे पण माशाच खूप जास्त आहेत. काय खाणार आहेस तू आज? ओय, काय खाणार आहेस? पिझ्झा कोण खाणार आहे? हे काय? काय? पेंग्विन? कसा खातो पेंग्विन? चल आपण तिकडे ना पिझ्झा बघून नाही. You won't believe it's just 5:10 and it's sold out. आणि तरी एवढी वेटिंग आहे. हे आता आलेले आहेत. सो नाव दे हॅव ओनली तिरामिसू अँड वाईन. ये तू ओहो, सेम आहे ते. ते बघ आणलं पिझ्झा. वाव, पिझ्झा. ओहो. अजून 2 पिझ्झा मला नाही वाटत आपलं पोट भरेल आहे. त्यांना गरम खायला मिळेल, आपण पण गरम खाऊ. ओके चला बसा. तू काय खाणार? फायनली आता झालाय आमचा पिझ्झा खाऊन झालाय, गार्लिक ब्रेड खाऊन झालाय, वाईन पिऊन झाली आहे. तिरामिसू छान होता, मस्त होता. तिरामिसू वॉज दी बेस्ट अँड पिझ्झा वॉज ऑल्सो गुड, बट गार्लिक ब्रेड वॉज व्हेरी नाईस. गार्लिक ब्रेड खूपच जास्त छान. व्हॉट डू यू थिंक? चांगलं होतं. 1 डे वर्थ आहे, चांगलं आहे. आमची पिकनिक झाली ऍक्च्युली. असं एवढं लांब येणं, जातो खाणं वगैरे मस्तपैकी. इथे ते बनतं सगळं पिझ्झा वगैरे, तर मजा आली. आणि आमच्यासोबत ह्या ट्रिपला कोणी कोणी अकंपनी केलं होतं तुम्हाला दाखवतो. आमच्यासोबत होते शी इज माय आजी, देन भाग्येशचा मामा, माऊ, युवान, मामी अँड बाकी तिकडे गेलेत पुढे मावशीज. बाय, वेट आय एम कमिंग. काय खाल्लं आपण? पिझ्झा.
ए चलो बाय बाय. पा मी पा झाला ब्लॉग झाला. कर येतोय का? जातो का तू? जाते जा. झालं झालं. ए शिशी शिशी शिशी. पहिले काय ठरलं क्वालिटीचा समोसा खायला जाऊ आपण सगळे. बेस्ट होतं. मग नंतर हे वाढत गेलं. मी म्हटलं क्वालिटीचा समोसा खायचा तर जेवणच करून घेऊ ना, परत काय खाणार नंतर. हा बरे गाईज, आपण कुठे गेलो होतो? सगळ्यांचा फा झाला निफाला जाऊन. खरंच ही पोस्ट इन्स्टाला टाक, म्हणजे ज्यांना जायचे ते तरी बघतील की जाऊ नये आपण हे 30 सेकंदाचं एवढंच टाकू फक्त व्हायरल करायला. ते म्हणतील ते नाही देऊ शकले, तुम्ही द्या बनवून. मग आपण पण भाकरी चांगली खाऊ घालू आपण. आमची क्वालिटीची भाकरी असते. युवांनी फर्स्ट टाइम प्रॉन्स ट्राय केले. कसे आहेत रे? खातोय तो. हा दे 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 दे. हा आहे ना. देतोय थांब. हा मस्त. काय चालू आहे ते ऍक्च्युली. सुरुवातच चांगली केली बाबा. येतो ना आम्ही. निवांत येणार आहेत. निवांत येणार आहे आम्ही. निवांत भेटू. मग 2 ठिकाण झालं ना एकाच दिवसात 2. बाय 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 बाय. हॅलो. हाय. तर फायनली झाला आजचा दिवस. मस्तपैकी पहिले आम्ही निफा वायनरीला गेलो, त्याच्यानंतर आम्ही डिनरला गेलो रिव्हर डाईनला. रिव्हर डाईन तर कमालच होतं, म्हणजे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही, कारण आम्ही तिथे पडिकच असतो. आणि राहिली गोष्ट निफाची, तर एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देतो आम्ही. एकदम म्हणजे ब्रुटल ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. पहिले तर आम्हाला माहीतच नव्हतं की आतमध्ये गेल्या गेल्या सीट रिझर्व करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. आम्ही पहिले ते टोकन, आम्हाला वाटलं टोकन सिस्टीम आहे, कारण त्यांनी ते मला मेसेज केलेलं व्हॉट्सॲपवरती की टोकन्स 1 तासातच हे होतात. तर त्याच्यामुळे पहिले आम्ही गेलो आणि डायरेक्ट त्या लाईनमध्ये उभं राहिलो. त्याच्यामुळे आम्हाला सीटच चांगलं मिळालं नाही. आम्ही जिथे बसलेलो तर ते ओपन स्पेस होतं आणि पाऊस चालू झाला, तरी नशीब बारीक होता, त्याच्यामुळे एवढं काही असं हे नाही झालं. आणि रादर राहिली गोष्ट आता कमिंग बॅक टू पिझ्झा, तर इट वॉज गुड. इट वॉज ॲव्हरेज. म्हणजे ओके. कसं आहे माहिती का, आता आम्ही 11 जण होतो. 11 जणांचं असं झालं की आजपर्यंत एकतर आपण जो पिझ्झा खातोय तो चुकीचा होता का यांचा पिझ्झा चुकीचा आहे हे नाही समजलं. कारण ते ॲक्च्युअलमध्ये एकदम ब्लँड होता पिझ्झा. असं आपल्याला कसं ते तंदुरी वगैरे असं तसं खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे असं चटपटीत असं काही नव्हतं. हां, गार्लिक ब्रेड खूप सुंदर होता, खरंच खूप छान होता. आणि तिरामसू पण छान होता. वाईनमध्ये सांग्रिया वॉज गुड अँड द अदर वन जी त्यांची स्पेशल आहे कुठली मिमोसा, दॅट वॉज नॉट गुड. म्हणजे असं वेगळीच लागत होते काहीतरी.
तर ट्राय इट ऑन युअर ओन रिस्क. आणि ठीक आहे, पण बाकी फॅमिली सगळी सोबत होती त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आम्ही खूप मज्जा केली. खूप वेट करावं लागतं, हा, खूप वेट, खूप म्हणजे wait टाइम काढून जावं लागतं. ऍक्च्युली आम्ही 3:45 वाजता पोचून, 4 वाजता ते ओपन होतं, आम्ही 3:45 वाजता पोचून पण आम्हाला 1 तासानंतर पिझ्झा हातात मिळाला. म्हणजे टोकन मिळालं पिझ्झाचं. पिझ्झा हातात यायला तर अजून पुढचा अर्धा तास गेला. म्हणजे असा 1.5 तास टोटल वेट केल्यानंतर आम्हाला मिळालं. तिरामिसू आम्हाला लगेच मिळाला. म्हणजे ऑर्डर केल्या केल्या लगेच मिळाला, वाईन लगेच मिळाली. गार्लिक ब्रेडला पण पिझ्झा एवढाच टाइम लागला. त्यामुळे प्रत्येक खूप गोष्टीला time वेळ लागतो. म्हणजे वन डे नाही, हाफ डे सारखा स्पॉट आहे. आहे. हा. जायचं फक्त तिथे मजा आपल्याला वाटते की ते 2 मुलं आहेत लहान, एक मुलगी एक मुलगा, ते दोघं पण बनवतात मस्तपैकी. ते सगळं फ्रेश बनताना दिसतं, सगळं टोटल फ्रेश असतं. क्वालिटी हायजीन एकदम सगळं छान. खूप छान आहे. फक्त टेस्ट ठीक आहे. डिपेंड्स. जर तुम्हाला असं चटपटीत मस्त असं आवडत असेल तर तुम्हाला नाही आवडणार आमच्यासारखं. आणि तुम्हाला जर असं ब्लँड पिझ्झा आवडत असेल तर तुम्हाला आवडून जाईल. तर आणि बाकी रिव्हरडाईन पण छान एक्सपिरियन्स असतो आणि नेहमीच असेल, कारण ते खरंच खूप छान डायनिंग रिव्हर स्पॉट डॅमला आहे. त्याच्यापेक्षा चांगला पिझ्झा मिळतो. पॉइंट आहे. आणि आज युवांनी फर्स्ट टाइम प्रॉन्स ट्राय केले, त्याला खूप आवडले. देना देना दे देना दे देना. तर असंच सगळं मस्त मज्जा आली सगळ्यांसोबत. आणि मी आता माझं पानची गोळी एन्जॉय करते. बाय द वे ही माझ्या काकीच्या मम्मीने बनवली आहे आणि खूप मस्त आहे. मी त्यांच्याकडनं रेसिपी घेणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर चलो आता मी हे एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.